कवडीशास्त्र याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला असतो की ते कुठल्या पद्धतीने बघावं, कसं बघतात, ते काही गूढशास्त्र आहे का, त्याला अध्यात्म म्हणजे काही जास्त नियम आहेत काय वगैरे. तर तसं नाहीये मित्रांनो. कवडीशास्त्र हे आध्यात्मिक बेसवरती आहे. नवग्रहांचं जसं आपण नवग्रहातून आपण एखाद्याची पत्रिका बघतो त्याचप्रमाणे सेम कवडीशास्त्रावरनं बघता येतं, पण थोडे नियम आहेत, कवड्यांच्या काही संख्या आहेत. ज्यांना जर कवडीशास्त्र जर शिकायचं असेल आणि नवग्रहांचं काहीच ज्ञान नाहीये किंवा पत्रिकेचं काही ज्ञान नाहीये किंवा गणिताचा भाग आहे त्यामुळे लोक भितात की बघण्यासाठी, तर अशांसाठी उत्तम कवडीशास्त्र आहे. आपण जर शिकणार असाल तर मी आता कार्यशाळा सुरू करत आहे, त्यात आपलं तुम्ही नाव नोंदवू शकता. मी ज्या ठिकाणी कार्यशाळा घेईन त्याबद्दल तुम्हाला सांगेनच. गोव्यामध्ये, आपल्या बेळगाव किंवा पुण्यामध्ये, सतत 2 पुण्यामध्ये आपल्या सध्या चालू आहेत, कार्यशाळा घेतलेल्या आहेत. तर त्याचप्रमाणे कवडीशास्त्रामधून आपल्याला खूप चांगल्या सटीक रीतीने म्हणजे एखादं काम होईल की नाही, किती दिवसात होईल, कोणाकडनं होईल, कोणाच्या मार्फत होईल, कुठल्या दिशेने होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कवडीशास्त्रातून पाहता येतात आणि आपण त्याच्यावरती चांगल्या प्रकारे सांगू शकतो. हे छान ज्योतिषशास्त्र आहे. कवडीशास्त्र पुरातन काळापासून आहे, शिव पार्वतीच्या काळापासूनचे शास्त्र आणि केरळपासून या गोव्यापर्यंत खूप प्रकारे लोक ते कवडीशास्त्रातून ज्योतिष बघतात किंवा लोकांच्या प्रश्नांची उत्तरं सांगतात. तर आपल्याला जर कवडीशास्त्र शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे आपलं नाव नोंदवा. नक्कीच आपण त्याच्यातून आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. पुढे जाऊन आपण लोकांचे प्रश्न पाहून व्यवसाय रूपेने जर तुम्ही तो शास्त्र पुढे हाताळणार असाल तर ते सुद्धा आपण उत्तम रीतीने करू शकता. तर लवकरात लवकर आपण ही कवडीशास्त्राची कार्यशाळा जॉईन करा, जेणेकरून आपल्या मनातील संभ्रम दूर होतील आणि कवडीशास्त्र आपण चांगल्या रीतीने शिकू शकाल. धन्यवाद.